नमस्कार मित्रांनो, सुधान कट्टा भाग 12 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागील भागात आपण शोषणाविरुद्धचा अधिकार पाहिला। या भागामध्ये आपण चौथा मूलभूत अधिकार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार पाहणार आहोत, जो की कलम 25 ते 28 दिलेला आहे। हा अधिकार धर्मनिरपेक्ष भारताचा आधार मानला जातो। पहिले आणि महत्त्वाचे कलम आहे कलम 25। कलम 25 हे प्रत्येक नागरिकाला 2 हक्क देते। एक म्हणजे विवेक स्वातंत्र्य, म्हणजेच आपल्याला आपला धर्म पाळायचा आहे की न पाळायचा आहे हे आपले वैयक्तिक स्वातंत्र्य राहील। दुसरं म्हणजे धर्माचे मुक्त आचरण आणि प्रसार करणे, म्हणजेच की आपण आपल्या धर्माच्या कोणत्याही नियम पद्धती पाळू शकतो आणि शांततेत धर्माचा प्रसार देखील करू शकतो। परंतु हा हक्क निरपेक्ष नाही। धर्माचरणाचा हक्क पाळताना तुम्ही या 3 गोष्टींचे उल्लंघन करू शकत नाही। एक म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था, 2 म्हणजे नीतिमत्ता आणि 3 म्हणजे आरोग्य। धर्मप्रथा पाळताना या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या नसाव्यात। एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे कलम 25 मध्ये स्पष्टपणे म्हणले आहे की शीख धर्म पाळणाऱ्या व्यक्तींना कृपाणकट्ट्यावर धारण करण्यास किंवा सोबत ठेवण्यास हा त्यांच्या धर्माचरणाचा भाग मानला जाईल। कलम 25 राज्याला 2 प्रकारचे हक्क देते। एक म्हणजे धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक व राजकीय क्रियांचे नियमन करणे आणि 2 म्हणजे हिंदू धर्मासाठी सर्व वर्ग व विभागांसाठी खुले करणे। यामध्ये सरकारला विशेष अधिकार असतात। कलम 25 हे प्रत्येक नागरिकाला त्याच्या श्रद्धेनुसार जगण्याची हमी देते। पुढच्या व्हिडिओमध्ये कलम 26 धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्यापासून स्वातंत्र्य आणि कलम 27 कर भरण्यापासून स्वातंत्र्य हे पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला फॉलो करा। तोपर्यंत जय हिंद।